विद्यार्थी मित्रांनो, TYBA पॉलिटिकल सायन्स स्पेशल पेपर 3 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासनच्या या तासाला आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या तासाला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं दुसरं प्रकरण बघितलं, न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. या तासाला आपण तिसऱ्या प्रकरणाला, नव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे लोकप्रशासनाचे दृष्टिकोन, अप्रोचेस टू द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. या प्रकरणामध्ये 3 भाग आहेत. ए, ट्रॅडिशनल अप्रोच, पारंपरिक दृष्टिकोन. बी, बिहेवियरल अप्रोच, वर्तनवादी दृष्टिकोन. सी, सिस्टीम अप्रोच, व्यवस्था दृष्टिकोन. हे 3 भाग या प्रकरणामध्ये आहेत आपल्या सिलेबसमध्ये. तर सुरुवातीला आपण या प्रकरणाचं प्रास्ताविक करूया. लोकप्रशासनाचा विचार करता लोकप्रशासनाचं आधुनिक काळातलं स्वरूप बदलत चाललेले. आधुनिक काळामध्ये लोकप्रशासनाला स्वतंत्र दर्जा आणि स्थान मिळालेले आणि त्यामुळं लोकप्रशासनामध्ये विविध दृष्टिकोनांची भर पडलेली आहे. लोकप्रशासनाच्या विकासक्रमात हे जे विविध दृष्टिकोन आलेले आहेत, या दृष्टिकोनांची 2 भागामध्ये विभागणी केली जाते, वर्गीकरण केलं जातं. एक आहे पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा आहे आधुनिक दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन, संस्थात्मक दृष्टिकोन, वैधानिक दृष्टिकोन, शास्त्रीय दृष्टिकोन आणि राजकीय दृष्टिकोन असे 5 दृष्टिकोन आहेत. आणि आधुनिक दृष्टिकोनांच्या मध्ये वर्तनवादी दृष्टिकोन, व्यवस्था दृष्टिकोन, निर्णय निर्धारण दृष्टिकोन, रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन आणि लोकनिवड दृष्टिकोन असे 5 दृष्टिकोन या आधुनिक दृष्टिकोनामध्ये आहेत. तर पुढे आपण बघूया, हे आधुनिक आणि पारंपरिक दृष्टिकोन बघितल्याच्या नंतर आपण थोडंसं प्रास्ताविक या पारंपरिक दृष्टिकोनाचं करूया, कारण या तासाला आपल्याला लोकप्रशासनाचे पारंपरिक दृष्टिकोन बघायचे आहेत. तर पहिला महायुद्ध जे झालं, तर पहिल्या महायुद्धाच्या काळापर्यंत हे जे लोकप्रशासनाचा अभ्यास होता तर तो पारंपरिक दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. आणि पहिल्या महायुद्धानंतरचा जो काळ आहे हा आधुनिक दृष्टिकोनाचा काळ म्हणून ओळखला जातो. पारंपरिक दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये इतिहास, तत्वज्ञान, कायदा या गोष्टींवर जास्त भर दिलेला आहे. आणि आधुनिक दृष्टिकोनांच्या मध्ये मात्र औपचारिकतेवर जास्त भर दिलेला आहे, शास्त्रीय अभ्यासावर जास्त भर दिलेला आहे किंवा वर्तनवादावर भर आधुनिक दृष्टिकोनामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आपण पारंपरिक दृष्टिकोनाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ऐतिहासिक घटनांच्या आधाराने प्रशासकीय संस्था आणि संघटनांचा अभ्यास केला जातो. भूतकाळामध्ये, इतिहासामध्ये प्रशासन कशा प्रकारचं होतं याचा अभ्यास केला जातो आणि त्यातून वर्तमान काळातल्या प्रशासनाला मार्गदर्शन होतं. आणि म्हणून हा ऐतिहासिक दृष्टिकोन उपयुक्त आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये मोगल प्रशासन होतं, मराठा प्रशासन होतं, त्यानंतर ब्रिटिश प्रशासन होतं आणि त्यानंतर आधुनिक भारताचं प्रशासन आहे. किंवा अमेरिकेमध्ये अमेरिकन प्रशासनाचा विचार केला तर LD व्हाईट यांनी फेडरलिस्ट आणि जेफरसनियन्स हे जे 2 ग्रंथ लिहिले, या 2 ग्रंथामध्ये त्यांनी पारंपरिक अमेरिकन प्रशासनाचा अभ्यास केलेला आहे. स्लेशिंजर यांनी रूझवेल्ट आणि केनेडी यांच्या प्रशासनाचा अभ्यास केलेला आहे. थोडक्यात काय की पारंपरिक प्रशासनामध्ये ऐतिहासिक घटनांच्या आधारानं प्रशासकीय संस्था आणि संघटनांचा अभ्यास केला जातो. पारंपरिक प्रशासनामध्ये इतिहास काळातल्या प्रशासनाचं स्वरूप आणि पद्धती अभ्यासल्या जातात आणि त्यातून इतिहासाच्या पारंपरिक अभ्यासातून, प्रशासनाच्या पारंपरिक ऐतिहासिक अभ्यासातून आधुनिक प्रशासनाला मदत होत असते. आता पुढे आपण बघूया हा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन पारंपरिक दृष्टिकोनातला, तर त्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत.
ऐतिहासिक दृष्टिकोनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ऐतिहासिक घटनांची पद्धतशीर नोंद. या ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये ऐतिहासिक घटनांची नोंद केलेली असते, पद्धतशीर नोंद केलेली असते. म्हणजे इतिहासातल्या प्रशासनाच्या बाबतीतल्या सगळ्या घटनांची नोंद असते आणि ती नोंद असल्यामुळं प्रचलित प्रशासकीय व्यवस्था जी आपल्या समोर दिसते, या प्रचलित प्रशासकीय व्यवस्थेचा विकास कसा झाला त्याचं आकलन आपल्याला इतिहासातल्या प्रशासनाच्या विकासातून आणि ऐतिहासिक प्रशासकीय घटनांच्या नोंदीतून आपल्याला ते कळून येतं. उदाहरणार्थ मराठा प्रशासन जर घेतलं महाराष्ट्रातलं शिवाजी महाराजांचं प्रशासन, तर ह्या प्रशासनाचं वैशिष्ट्य होतं विकेंद्रीकरण. शिवाजी महाराजांनी विकेंद्रीकरण कसं केलं तर त्यांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि या अष्टप्रधान मंडळाकडे वेगवेगळे विभाग सोपवले. सैन्य विभाग, महसूल विभाग, न्याय प्रशासन, हेर व्यवस्था, किल्ल्याचं प्रशासन असे वेगवेगळे प्रशासनाचे भाग करून त्यांनी प्रशासकीय विकेंद्रीकरणाचं तत्व अंमलात आणलं आणि त्यापासून पुढे पेशव्यांना त्या प्रशासनाच्या अभ्यासाचा उपयोग झाला. त्यानंतर आपल्याला मोगलांचं उदाहरण देता येईल. मोगलांनी आपल्या प्रशासनाचे प्रादेशिक विभाग केलेले होते. अफगाणिस्तानातली जे प्रांत होता तिथलं प्रशासन, ओरिसा प्रांतातलं प्रशासन, बंगाल प्रांत, दख्खन प्रांत, बिहार प्रांत, दिल्ली प्रांत किंवा उत्तर भारत अशा पद्धतीनं प्रशासकीय विभाग प्रशासनाच्या सोयीसाठी मोगलांनी केलेले होते. अकबराच्या प्रशासनाचा विचार केला तर अकबराचा दरबार हा नवरत्नांचा दरबार मानला जात होता. म्हणजे अकबराच्या प्रशासनामध्ये राजा तोरडमल, राजा मानसिंग, बिरबल अशी नवरत्न होती, प्रशासकीय अधिकारी होते आणि त्या नवरत्नांच्या मदतीनं अकबर आपलं प्रशासन चालवायचा. तर अशा पद्धतीनं ऐतिहासिक दृष्टिकोन जो आहे प्रशासनाच्या अभ्यासाचा, याचं पहिलं वैशिष्ट्य हे की ऐतिहासिक घटनांची पद्धतशीर नोंद केलेली असते आणि त्यामुळे प्रशासनाचा अभ्यास आपल्याला सविस्तरपणे करता येतो. दुसरं वैशिष्ट्य ऐतिहासिक दृष्टिकोनाचं ते आहे तत्कालीन परिस्थितीचा बोध. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्लंडमध्ये चर्चिलचं नेतृत्व होतं आणि चर्चिलचं नेतृत्व असल्यामुळं इंग्लंडला दुसऱ्या महायुद्धामध्ये विजय मिळाला. चर्चिलनं सैन्याला प्रेरणा दिली, जनतेला प्रेरणा दिली आणि इंग्लंडला दुसऱ्या महायुद्धात पराभवाच्या सीमेवरून मागे खेचून आणलं, विजय मिळवून दिला. म्हणजे दुसऱ्या महायुद्धातला इंग्लंडचा विजय हा केवळ चर्चिलच्या नेतृत्वाचा विजय आहे. चर्चिलनं जर्मनीच्या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन, सैन्याला प्रेरणा देऊन लोकांच्या मध्ये मनोधैर्य निर्माण केलं, सैन्यामध्ये मनोधैर्य निर्माण केलं, प्रेरणा निर्माण केली आणि पराभवाच्या काठावर उभ्या असलेल्या इंग्लंडला पराभवापासून दूर नेलं आणि विजयाकडे खेचून आणलं. तर हा जे सर्व सामर्थ्यानिशी जर्मनीचा प्रतिकार इंग्लंडनं केला त्याला कारण हे चर्चिलचं नेतृत्व आहे. हे उदाहरण द्यायचं कारण असं की चर्चिलनं जे प्रशासन होतं, या चर्चिलचं प्रशासन इतकं प्रभावी होतं, त्याच्या पुढच्या इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना त्याच्यापासून बोध घेता आला आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीचा बोध हे ऐतिहासिक दृष्टिकोनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनाचं तिसरं वैशिष्ट्य आहे तौलनिक विचार. म्हणजे भूतकाळामध्ये जे प्रशासन आहे या प्रशासनामध्ये आणि वर्तमान काळातलं प्रशासन यांचा तुलनात्मक अभ्यास या ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये केला जातो. उपयुक्त आणि अनुपयुक्त इतिहासामध्ये काय होतं ते नेमकं निश्चित करता येत नाही. म्हणजे भूतकाळातल्या प्रशासनाचा उपयोग झाला की नाही, त्याचा अभ्यास किती उपयुक्त आहे तर ते ठामपणे सांगता येत नाही. उदाहरणार्थ रशियाचं जर उदाहरण घेतलं आपण तर रशियामध्ये क्रांतीच्या मार्गानं विकास झालेला आहे प्रशासनाचा. सुरुवातीला 1917 पूर्वी झारचं प्रशासन होतं, राजाचं प्रशासन होतं, परंतु त्याचं प्रशासन हे सरंजामशाही प्रशासन होतं आणि म्हणून 1917ला जेव्हा क्रांती झाली तेव्हा नवं प्रशासन, लेनिनचं प्रशासन अस्तित्वात आलं, साम्यवादी प्रशासन अस्तित्वात आलं आणि म्हणून वर्तमान काळाला त्याचा उपयोग झारच्या प्रशासनाचा झाला नाही आणि म्हणून ऐतिहासिक दृष्टिकोनातून
अभ्यास करायचा झाला तर तौलनिक दृष्टिकोनाचा विचार केला झारच्या प्रशासनाची आणि साम्यवादी लेनिनच्या प्रशासनाची तुलना जर केली तर झारच्या प्रशासनाच्या अभ्यासाचा कोणताही उपयोग हा साम्यवादी प्रशासनाला 1970च्या नव्यानं सत्तेवर आलेल्या साम्यवादी सरकारला लेनिनच्या सरकारला झालेला नाहीये. आणि म्हणून तौलनिक अभ्यास जो प्रशासनाचा केला जातो ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होईलच असं काही सांगता येत नाही. तसंच फ्रान्सचं उदाहरणही त्याच प्रकारचं आहे. 14व्या लुईचं प्रशासन होतं क्रांतीच्या अगोदर, परंतु स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या पायावर जी फ्रान्सची राज्यक्रांती झाली आणि लोकशाही शासन सत्तेवर आलं त्यानंतर जे प्रशासन निर्माण करण्यात आलं लोकशाही प्रकारचं फ्रान्समध्ये, तर त्या प्रशासनाला 14व्या लुईचं जे राजेशाहीचं प्रशासन होतं क्रांतीच्या अगोदरचं त्या प्रशासनाच्या अभ्यासाचा काही एक उपयोग झाला नाही. आणि म्हणून तौलनिक अभ्यासाचा उपयोग नेहमीच ऐतिहासिक प्रशासनाच्या दृष्टिकोनामध्ये होतोच असं नाही. आता आपण फ्रान्स आणि रशियाचं उदाहरण पाहिलं की तौलनिक ऐतिहासिक प्रशासनाच्या अभ्यासाचा उपयोग झाला नाही. याच्या उलट उदाहरण दुसरं आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये ब्रिटिश प्रशासन, ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासन आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय प्रशासन याचा अभ्यास केला किंवा तुलना केली तर आपल्याला असं दिसतं की ब्रिटिशांचं जे भारतातलं प्रशासन होतं त्याच प्रशासनाचा उपयोग पुढे स्वातंत्र्योत्तर भारतात प्रशासनाची रचना करण्यासाठी झाला. ज्या प्रकारचं प्रशासन होतं ब्रिटिश काळात भारतात त्याच प्रकारचं प्रशासन पुढे चालू राहिलं, किंबहुना त्याच प्रशासनामध्ये आणखी सुधारणा केल्या, त्याचा आणखी विकास केला आणि एक नवं प्रशासन भारतामध्ये उभं राहिलं. थोडक्यात काय की उपयोग कसा आला, म्हणजे ब्रिटिशांनी जे प्रशासन भारतामध्ये प्रस्थापित केलं त्या प्रशासनामध्ये स्वतंत्र भारतामध्ये फारसा बदल करावा लागला नाही. उदाहरणार्थ ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल होता किंवा व्हाईसराय होता, स्वतंत्र भारतामध्ये राज्यघटनेनं त्याऐवजी राष्ट्रपती आणला. ब्रिटिशांच्या काळामध्ये गव्हर्नर होता, भारतामध्ये सुद्धा घटनेनं राज्यपालाचा स्वीकार केला गव्हर्नरच्या जागी, पण जसेच्या तसं न स्वीकारता त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. फारसा बदल काही केला नाही पण सुधारणा केल्या. सुधारणा काय केल्या, व्हाईसराय जसा होता तसा राष्ट्रपती आहे पण त्याला जोडीला पंतप्रधान दिला. गव्हर्नर होता तसाच राज्यपालही आधुनिक भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर प्रशासनात स्वीकारला गेला, परंतु त्याच्या जोडीला मुख्यमंत्री आणण्यात आला. आणि गव्हर्नर जनरलच्या जागी जो राष्ट्रपती आला तो नामधारी सत्ताधारी बनला आणि गव्हर्नरच्या जागी जो राज्यपाल आला तो पण नामधारी सत्ताधीश बनला आणि खरी सत्ता पंतप्रधानाच्या आणि या नव्या मुख्यमंत्र्याच्या राज्याची हातात आली. थोडक्यात काय की ब्रिटिशांचं महसूल प्रशासन, ब्रिटिशांचं सैन्य प्रशासन, ब्रिटिशांचं अर्थ प्रशासन सगळं जसंच्या तसं आधुनिक भारताने स्वीकारलं. अगदी ब्रिटिश काळामध्ये 1935 साली निर्माण झालेली रिझर्व्ह बँक सुद्धा पुढे भारताची सर्वोच्च बँक म्हणून, बँकांची बँक म्हणून कार्यरत राहिली. म्हणजे ब्रिटिश प्रशासनाच्या विकासाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आधुनिक भारताच्या प्रशासनाचा अभ्यास अपुरा वाटतो. आणि म्हणून ब्रिटिश प्रशासन आणि भारतीय प्रशासन भारतातलं यांचा तौलनिक अभ्यास हा भारतासाठी उपयोगी ठरतो. थोडक्यात काय की तौलनिक विचार, तौलनिक अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात काय या पारंपरिक दृष्टिकोनाची ही 3 वैशिष्ट्ये पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की आधुनिक काळामध्ये हा ऐतिहासिक दृष्टिकोन मागं पडत चाललेला आहे. त्याचं कारण काय की इतिहासातला जे प्रशासन होतं त्याचा उपयोग झाला पण आता ते मागे पडत चाललेले आहे. आता प्रशासनाचा विकास झालेला आहे, प्रशासनामध्ये नवी नवी तत्व पुढे यायला लागलेली आहेत. आणि म्हणून या ऐतिहासिक दृष्टिकोनाचा उपयोग एवढाच की इतिहासातल्या घटनांवरून प्रचलित प्रशासनाचा ऐतिहासिक विकास समजून घेता येतो. एवढा मर्यादित उद्देश फक्त या ऐतिहासिक दृष्टिकोनाचा प्रशासनाच्या अभ्यासाचा आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे दोन्ही प्रशासनांचा तुलनात्मक अभ्यास करणं आणि प्रशासकीय विकास समजून घेणं एवढाच उद्देश आहे. कारण आधुनिक काळामध्ये प्रशासन इतकं पुढे गेलेलं आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनाचा यापेक्षा जास्त उपयोग होताना दिसत नाही. आता
लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा ऐतिहासिक दृष्टिकोन समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला दुसरा दृष्टिकोन लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा समजून घ्यायचा आहे, तो आहे वैधानिक दृष्टिकोन. वैधानिक दृष्टिकोन म्हणजे काय? वैधानिक दृष्टिकोनाचा अर्थ असा की कायद्याच्या आधारानं लोक प्रशासनाचा अभ्यास करणं, लोक प्रशासनाचं कायद्याच्या आधाराने अवलोकन करणं आणि निष्कर्ष काढणं, याला म्हणायचं लोक प्रशासनाचा वैधानिक किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून किंवा घटनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करणे. याच्यामध्ये लोक प्रशासनाच्या संबंधी, लोक प्रशासनाच्या रचनेच्या संबंधी, प्रशासकीय संघटनेच्या संबंधी, प्रशासकीय संस्थांच्या संबंधी जे कायदे केलेले आहेत, जे नियम केलेले आहेत, या नियमांचा अभ्यास करणं आणि या नियमांच्या आधारानं प्रशासकीय संघटना समजून घेणं, प्रशासकीय कायदे समजून घेणं आणि प्रशासनाचे नियम समजून घेणं, याला म्हणायचं वैधानिक दृष्टिकोन लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा. आता वैधानिक दृष्टिकोनाची काही वैशिष्ट्ये आहेत, ते आपण वैशिष्ट्य बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास. हे पहिलं वैशिष्ट्य म्हणजे लोक प्रशासनाचा जो अभ्यास करायचा आहे, प्रशासकीय संघटनाचा जो अभ्यास करायचा आहे, तो औपचारिक अभ्यास करायचा आहे. म्हणजे फक्त कायद्यामध्ये जेवढं सांगितलेलं आहे लोक प्रशासनाच्या संबंधी, तर तेवढ्याच अभ्यास करायचा आहे. अंतर्गत संघटनेच्या कार्यपद्धतीचा काही फारसा अभ्यास त्याच्यामध्ये नाहीये. जेवढं कायद्यात सांगितलं त्या पद्धतीनं प्रशासकीय संघटनेचं स्वरूप समजून घेणं एवढंच फक्त याच्यामध्ये होतं. याच्यामध्ये घटनात्मक कायदे आहे, प्रशासकीय कायदे आहेत, राज्यघटनेमध्ये राज्यघटनेचा अभ्यास करावा लागतो, राज्याची सत्ता समजून घ्यावी लागते, शासकीय पदं समजून घ्यावी लागतात, त्या पदांचे अधिकार समजून घ्यावे लागतात, त्या पदांवर असणारी नियंत्रणं समजून घ्यावी लागतात आणि नागरिकांचे अधिकार समजून घ्यावे लागतात. थोडक्यात काय की कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास हे वैधानिक किंवा कायदेशीर दृष्टिकोनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. वैधानिक किंवा कायदेशीर दृष्टिकोनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे शासकीय संघटनांचा अभ्यास. कायद्याच्या दृष्टिकोनातून कायद्याचा अभ्यास करून शासकीय संघटना समजून घेता येतात. प्रशासनाची एक व्यवस्था असते, प्रशासनाच्या संघटना असतात, शासनाची संघटना असते, प्रशासकीय पदं असतात, त्या प्रशासकीय पदांचे अधिकार असतात, त्यावर नियंत्रणं असतात आणि नागरिकांचे अधिकार असतात. तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला प्रशासकीय संघटनेचा अभ्यास करावा लागतो. प्रशासकीय संघटनेचा अभ्यास हा कायदेशीर दृष्टिकोनातून केला जातो. हे या दृष्टिकोनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि या पद्धतीनं वैधानिक दृष्टिकोनातून अभ्यास हा फ्रान्समध्ये विशेषतः केला जातो लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा. त्यानंतर वैधानिक किंवा कायदेशीर दृष्टिकोनाचं तिसरं वैशिष्ट्य आहे औपचारिक स्वरूपाचा अभ्यास. या दृष्टिकोनामध्ये, वैधानिक दृष्टिकोनामध्ये वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास हा लोक प्रशासनाचा केला जातो. त्यामुळं या अभ्यासाला औपचारिक स्वरूप येतं. अनौपचारिक गोष्टी ज्या प्रशासनातल्या आहे त्यांचा अभ्यास या दृष्टिकोनामध्ये केला जात नाही. आणि म्हणून औपचारिक दृष्टिकोन किंवा औपचारिक अभ्यास हा या दृष्टिकोनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता हा वैधानिक दृष्टिकोन समजून घेतल्याच्या नंतर, कायदेशीर दृष्टिकोन लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा समजून घेतल्याच्या नंतर तिसरा दृष्टिकोन आपण लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा बघणार आहोत, तो आहे शास्त्रीय दृष्टिकोन. शास्त्रीय दृष्टिकोनामध्ये त्याला व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन असंही म्हटलं जातं. व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन जो आहे लोक प्रशासनाच्या अभ्यासाचा, हा प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. हा दृष्टिकोन एल.डी. व्हाईट, विलोबी, टेलर आणि वॉर्नर या विचारवंतांनी या दृष्टिकोनाचं समर्थन केलेलं आहे. पारंपरिक अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोन उपयुक्त आहे. तर या शास्त्रीय दृष्टिकोनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र अभ्यास विषय. पारंपरिक दृष्टिकोनाच्या मध्ये शास्त्रीय दृष्टिकोनामुळे काय झालं की लोक प्रशासनाचा एक स्वतंत्र शास्त्र म्हणून अभ्यास केला जायला लागला. त्यापूर्वी तो राज्यशास्त्राचा एक भाग होता, राज्यशास्त्राचा उपअंग ते होतं. परंतु या शास्त्रीय दृष्टिकोनामुळे लोक प्रशासनाला स्वतंत्र अभ्यास विषयाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. लोक प्रशासनामध्ये मुख्य समस्या काय असतात? कार्यक्षमता ही मुख्य समस्या असते. आणि ही कार्यक्षमतेची समस्या खाजगी प्रशासनामध्ये असते आणि लोक प्रशासनामध्ये सुद्धा असते. दोन्हीकडे ही समस्या आहे. आणि ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी लोक प्रशासनाचे विभाग पाडले जातात.
कुशल कर्मचारी आणि अकुशल कर्मचारी अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. थोडक्यात काय की आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन जो आहे, पारंपरिक दृष्टिकोनातला हा जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे याच्यामध्ये हा स्वतंत्र अभ्यास विषय हे एक महत्वाचं वैशिष्ट्य या शास्त्रीय दृष्टिकोनाचं आहे. शास्त्रीय दृष्टिकोनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे यांत्रिक क्षमतांचा अभ्यास. टेलर या विचारवंतानं लोकप्रशासनाच्या अभ्यासकानं या यांत्रिक क्षमतांचा अभ्यास या विषयावर भर दिलेला आहे. त्याने सांगितलं की कार्यपद्धतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे लोकप्रशासनाच्या. यांत्रिक दृष्टिकोनाचा हा एक फायदा आहे. आणि दुसरा फायदा आहे यंत्रसामग्रीचा अधिक वापर करायचा. यंत्रसामग्रीचा अधिकाधिक वापर, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि कार्यपद्धतीत सुधारणा केली की यांत्रिक क्षमतांचा अभ्यास होतो. तर अशा पद्धतीने यांत्रिक क्षमतांचा अभ्यास हे दुसरं वैशिष्ट्य या शास्त्रीय दृष्टिकोनाचं आहे. शास्त्रीय दृष्टिकोनाचा तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास. शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास हा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. म्हणजे प्रशासनाच्या सर्व घटकांचा, सर्व कार्यपद्धतीचा ज्या प्रशासनाशी निगडीत आहेत त्या सगळ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. तर हे झालं एक शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास हे या शास्त्रीय दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य. शास्त्रीय दृष्टिकोनाचं चौथं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन आणि नियोजनाची तत्व. हेनरी फेयल यांनी व्यवस्थापनाची काही तत्व सांगितली आणि नियोजनाची काही तत्व सांगितली. व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये प्रशासन, तांत्रिक, आर्थिक, व्यापारविषयक, सुरक्षितता आणि कृती या 6 घटकांचा अभ्यास हा व्यवस्थापन आणि व्यवस्थापनामध्ये केला जातो. नियोजनाची जी तत्व आहे त्याच्यामध्ये नियोजन, संघटन, आदेश, समन्वय आणि नियंत्रण या घटकांचा अभ्यास नियोजनामध्ये केला जातो. थोडक्यात काय की व्यवस्थापन आणि नियोजनाची तत्व हे शास्त्रीय दृष्टिकोनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या शास्त्रीय दृष्टिकोनाचा फायदा असा होतो की परिणामकारक व्यवस्थापन आणि नियोजनाचे तत्व याच्यामुळं प्रशासकीय कार्य सुलभ होतं आणि प्रशासकीय कार्य यशस्वी होतं. अशा पद्धतीने आपल्याला या शास्त्रीय दृष्टिकोनाचं महत्त्व सांगता येईल. पुढचा चौथा दृष्टिकोन आहे लोकप्रशासनाच्या अभ्यासाच्या पारंपरिक दृष्टिकोनातला, तो आहे राजकीय दृष्टिकोन. परंपरागत दृष्टिकोनातला हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून याच्यामध्ये प्रशासनाचं विश्लेषण जे केलं जातं, प्रशासनाचा अभ्यास जो केला जातो तो राजकीय दृष्टिकोनातून केला जातो. राज्यशास्त्राचं लोकप्रशासन हे एक उपअंग आहे. लोकप्रशासन हा राज्यशास्त्राचाच भाग आहे आणि म्हणून जेव्हा कोणतंही विधेयक बनवलं जातं, विधेयकाची कार्यवाही केली जाते आणि हे या सगळ्या गोष्टी या राज्यशास्त्राशी संबंधित आहे, राजकारणाशी संबंधित आहे. म्हणजे विधेयक बनवायला लोकप्रशासनाची मदत होते, विधेयकाची अंमलबजावणी करायला लोकप्रशासनाची मदत होते. परंतु विधेयक बनवताना राजकारणी, सत्ताधारी यांची मदत होत असते आणि म्हणून लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र आणि राजकारण या गोष्टी आपल्याला भिन्न करता येत नाही आणि म्हणून परंपरागत दृष्टिकोनामध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा राजकीय दृष्टिकोन महत्वाचा आहे. किंवा लोकप्रशासनावर वेगवेगळ्या ज्या घटकांचा प्रभाव पडतो त्यातल्या राजकीय घटक फार महत्वाचा आहे. राजकीय पक्ष हा राजकीय घटक आहे, दबाव गट हे राजकीय घटक आहेत, हितसंबंधी गट हे राजकीय घटक आहेत आणि या सगळ्या राजकीय घटकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रशासनावर परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो आणि म्हणून या दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अभ्यास करणं अपरिहार्य ठरतं. त्यानंतर आपल्याला वरवर असं दिसतं की राज्यशास्त्र वेगळं आहे, लोकप्रशासन वेगळं आहे. बरोबर आहे, राज्यशास्त्र वेगळं, लोकप्रशासन वेगळं, परंतु हे दोन्ही एकमेकांपासून पूर्ण भिन्नही नाही आहेत. हे दोन स्वतंत्र अभ्यास विषय जरी झालेले असले तरी ते परस्पर संबंधित आहेत. त्यामुळं प्रत्यक्षात लोकप्रशासनाचा राजकारणाशी सातत्यानं संबंध येतो. राज्यशास्त्राशिवाय लोकप्रशासनाचा अभ्यास शक्य होत नाही आणि म्हणून लोकप्रशासनाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनामध्ये राजकीय दृष्टिकोन हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे. तर हे जे लोकप्रशासनाचा अभ्यास आहे याच्यामध्ये आपल्याला या लोकप्रशासनाच्या राजकीय दृष्टिकोन जो आहे राजकीय दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये आपण काही समजून घेऊया.
लोकप्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनापैकी राजकीय दृष्टिकोनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे नैतिक अधिष्ठान. राजकीय दृष्टिकोनामुळे लोकप्रशासनाला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं. म्हणजे काय की राजकारण आणि लोकप्रशासन यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो. प्रशासनामध्ये राजकारण येतं आणि राजकारणामध्ये प्रशासनाचा शिरकाव होतो. या दोन्ही गोष्टी परस्परांपासून भिन्न करता येत नाही. आणि म्हणून राजकारण्यांचं राजकीय सत्तेचं प्रशासनावर नियंत्रण राहतं आणि ह्या नियंत्रणामुळे काय होतं की लोकप्रशासनाला नैतिकता पाळाव्या लागतात. जनहिताचा विचार करावा लागतो राजकीय नियंत्रणामुळे. तर अशा पद्धतीनं नैतिक अधिष्ठान हे लोकप्रशासनाचं या दृष्टिकोनाचं राजकीय दृष्टिकोनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. लोकप्रशासनाच्या राजकीय दृष्टिकोनाचं दुसरं वैशिष्ट्य असं की कल्याणकारी धोरणाची निर्मिती आणि कार्यवाही. राजकीय संस्थांच्याकडून राज्य शासनाकडून किंवा राज्य संस्थेकडून लोककल्याणकारी धोरणांची निर्मिती केली जाते आणि त्याची कार्यवाही करायची असते. लोककल्याणकारी विधेयकं लोककल्याणकारी कायदे तयार केले जातात. या विधेयकांच्या निर्मितीमध्ये पण लोकप्रशासनाचा वाटा असतो आणि म्हणून अशा प्रकारची विधेयकं तयार करण्यामध्ये लोकप्रशासनाचा वाटा असणं, हिस्सा असणं, सहभाग असणं, त्यातून लोकप्रशासन लोककल्याणकारी काम करतं असं आपल्याला दिसतं. त्यानंतर ही जी लोककल्याणकारी विधेयकं तयार केली जातात या विधेयकांची अंमलबजावणी लोकप्रशासनाला करावी लागते आणि शासनाने जी धोरणं ठरवलेली असतात लोकहिताची आणि जी धोरणांच्या बरोबरीने कार्यक्रम ठरवले असतात याची अंमलबजावणी याची कार्यवाही लोकप्रशासनाला करावी लागते. आणि म्हणून ही जी हे जे प्रशासन आहे हे लोकाभिमुख असलं पाहिजे आणि म्हणून प्रशासन हे लोकाभिमुख आहे की नाही याची छाननी ही राजकीय दृष्टिकोनातून होत असते आणि सामान्यांचं हित साधलं जातं का हे बघण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय दृष्टिकोनामध्ये कल्याणकारी धोरण निर्मिती आणि त्याची कार्यवाही हे या राजकीय दृष्टिकोनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. राजकीय दृष्टिकोनाचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सकारात्मक आणि विधायक प्रभाव. साधारणपणे आपल्याला असं म्हटलं जातं की प्रशासन हे तटस्थ असावं. प्रशासनाने राजकारणामध्ये भाग घेऊ नये आणि प्रशासनाने जर राजकारणात भाग घेतला तर ती वाईट गोष्ट मानली जाते. परंतु इथे आपल्याला लोकप्रशासनाचा जे राजकीय दृष्टिकोन आहे अभ्यासाचा हा विधायक अर्थाने सकारात्मक अर्थाने घ्यायचा आहे. म्हणजे इथं राजकीय नियंत्रण जे लोकप्रशासनावर आहे ते या प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायचं आहे किंवा प्रशासकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं यासाठी राजकीय दृष्टिकोन आपल्याला बघायचा आहे. दैनंदिन प्रशासनामध्ये राजकीय नेत्यांनी सरकारने हस्तक्षेप करणं हा नकारात्मक दृष्टिकोन इथं राजकीय दृष्टिकोनामध्ये अपेक्षित नाही आणि म्हणून राजकारण्यांची राजकीय नेत्यांची सरकारची मंत्र्यांची जी कृती आहे ती प्रत्येक कृती राजकारणाशी संबंधित असली तरी लोकांसाठी जे जे कार्यक्रम तयार केले जातात धोरणं आखली जातात ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे शासनाला करायचं असतं ते प्रशासकांच्या मार्फत करायचं असतं आणि म्हणून प्रशासकांची कार्यक्षमता वाढवणं आणि त्या दृष्टीनं प्रशासनावर राज्यकर्त्यांचा विधायक प्रभाव हा असायला पाहिजे. या अर्थाने सकारात्मक आणि विधायक दृष्टिकोन हा या राजकीय दृष्टिकोनाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रशासनाच्या राजकीय दृष्टिकोनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे प्रशासनाला सहाय्यक. हा राजकीय दृष्टिकोन हा प्रशासन कार्याला सहाय्यक आहे. जर राजकीय प्रभावाचा अभाव असेल लोकप्रशासनामध्ये तर प्रशासनामध्ये काही दोष निर्माण होतात. त्यामध्ये प्रशासकीय शिथिलतेचा दोष आहे, दप्तर दिरंगाईचा दोष आहे, बेजबाबदारपणाचा दोष आहे किंवा भ्रष्टाचाराचा दोष आहे. असे दोष जर राजकीय प्रभाव नसेल तर लोकप्रशासनामध्ये निर्माण होतात, या समस्या निर्माण होतात आणि म्हणून या समस्या टाळण्यासाठी राजकीय प्रभाव असणं आवश्यक आहे लोकप्रशासनावर. आणि राजकीय प्रभावाचा फायदा असा होतो की लोक कल्याणाचा जो निधी आहे तो लोकांच्या हितासाठी वापरला जातो. तसंच
साधन सामग्रीचा अपव्यय टाळला जातो. तसंच राजकीय प्रभावामुळे लोकांच्या पैशाचा जास्तीत जास्त विनियोग हा लोकांसाठी होत असतो. तर अशा पद्धतीने राजकीय प्रभाव हा लोकप्रशासनाला उपयुक्त असतो आणि म्हणून प्रशासनाला सहाय्यक हे या दृष्टिकोनाचं, राजकीय दृष्टिकोनाचं चौथं वैशिष्ट्य आहे. तर अशा पद्धतीनं हा राजकीय दृष्टिकोन जो आहे हा आपण समजून घेतला. आजच्या तासाला आपण ऐतिहासिक दृष्टिकोन, कायदेशीर दृष्टिकोन किंवा त्याला आपण शास्त्रीय दृष्टिकोन म्हणू आणि राजकीय दृष्टिकोन असे 4 प्रमुख पारंपरिक दृष्टिकोन अभ्यासलेले आहेत. पुढच्या तासाला आता आपण पुढचे जे आधुनिक दृष्टिकोन आहेत ते आधुनिक दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. धन्यवाद.